गुड मॉर्निंग मित्रांनो, मी युवराज खरमाटे आणि आजचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलोय हार्ट अटॅक. स्पेशली हार्ट अटॅक वरती मी आज बोलणार आहे. कारण आता मागच्या एका आठवड्यामध्ये माझ्या जवळचे संबंधातले जवळपास 5 व्यक्ती एकाच आठवड्यामध्ये हार्ट अटॅकने गेलेले आहेत. हार्ट अटॅकचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आता वाढत चाललेलं आहे. हार्ट अटॅक आता कुणाला येईल, कधी येईल याचं काही बंधन राहिलेलं नाही, याला लिमिटेशन राहिलेले नाही. म्हणजे अगदी 5 वर्षाच्या वयापासून ते कुठल्याही वयाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. आणि त्याच्यामध्ये जर हार्टचा झटका, तीव्र झटका असेल ना, तर व्यक्ती त्या ठिकाणी अवघ्या 1 मिनिटामध्ये ते 5 मिनिटामध्ये एक्सपायर होतो. आणि जर थोडा सौम्य झटका असेल तर त्याला हॉस्पिटलपर्यंत जाता येतं. आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर निश्चितच त्या व्यक्तीचं बँक बॅलन्स झिरो होतं. बँकेत जर पैसे नसतील तर त्याला कर्ज केल्याशिवाय पर्याय नसतो. कारण हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकवरती ट्रीटमेंट करणे म्हणजे खूप महागडी ट्रीटमेंट आहे. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. माझ्या वडिलांना आतापर्यंत 5 वेळा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल की हार्ट अटॅक येऊ नये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये कुणालाही हार्ट अटॅक येऊ नये, तर काय केलं पाहिजे? माझ्याकडे एक खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे, ते म्हणजे फ्लॅक्सीड ऑइल. पूर्वी आपल्या आहारामध्ये जवस असायचं मित्रांनो. जवस काय रोल प्ले करतं, तर आपल्या जवसामध्ये या पृथ्वीच्या पाठीवरती आयुर्वेदामध्ये सगळ्यात पॉवरफुल असे काही घटक आहेत, ओमेगा 3, 6 चे जे फॅटी ऍसिड्स आहेत, हे आपल्या शरीरातल्या एलडीएल कोलेस्ट्रॉलला डिझॉल्व्ह करण्याचं काम करतात. तर ते जवस पूर्वी आपल्या आहारामध्ये असायचं. जवसाची चटणी वगैरे आपण खायचो. आणि जवसाची चटणी खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे एलडीएल कोलेस्ट्रॉलचे छोटे छोटे कण एकत्रित जमा व्हायला सुरुवात व्हायची. तर ते कण ते ब्रेक करायचं, त्याला डिझॉल्व्ह करायचं आणि घामाद्वारे, लघवीद्वारे, युरिनद्वारे आपल्या बॉडीतून ते बाहेर काढून टाकायचं. तर हार्ट अटॅक हा अचानक येत नाही मित्रांनो. मी मगाच सांगितलं तुम्हाला की सदृढ माणसाला हार्ट अटॅक येतो. हा सदृढ चांगला दष्टपुष्ट माणूस हार्ट अटॅकचा शिकार होतो, पण तो अचानक होत नाहीये. कारण हार्ट अटॅक याची सुरुवात झालेली असते मागच्या 5-10 वर्षापासून आपल्या बॉडीमध्ये. आणि मग तो एका दिवशी येतो आणि आपण त्याला म्हणतो अचानक हार्ट अटॅक आला. तर हार्ट अटॅक अचानक येत नाही, त्याची सुरुवात 5-10 वर्षापूर्वी झालेली असते. ती म्हणजे काय, तर चरबीचे कण एकत्र यायला सुरुवात होते आणि त्याची गाठ बनते, किंवा आतून आपल्या व्हेन्सला, आपल्या रक्ताच्या नसाला एक लेअर तयार होतो आणि मग तिथं ब्लॉकेज होतं. तर हे ब्लॉकेज जवस त्याला ब्रेक करण्याचं काम करतं. आता जवसाच्या तेलाच्या काही गोळ्या माझ्याकडे आहेत, त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्स ऑइल म्हणतो आपण. तर हे अशा पद्धतीच्या गोळ्या आहेत. हे एक फ्लॅक्स ऑइल आहे. हे सॉफ्ट जेल आहे. ह्या जेलीमध्ये जवसामधले काही औषधी घटक काढलेले आहेत आणि ते घटक याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर हे जवसाच्या तेलाची जी सॉफ्ट जेल आहे, 300 ग्रॅम जवसापासून ही एक बनलेली आहे. प्रथम मी तुम्हाला एक खाऊन दाखवतोय. खाण्याची गोळी आहे डायरेक्टली. खूप सुंदर याचे रिझल्ट आहेत. याचे रिझल्ट काय आहेत? हार्ट मधले ब्लॉकेजेस काढण्यासाठी, किंवा आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस होऊ देत नाही. जर छोटे छोटे कण एलडीएल कोलेस्ट्रॉलचे एकत्रित येत असतील तर त्याला ब्रेक करण्याचं हे काम करतं. याचा एक सुंदर डेमो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोड्याच वेळात एक एक काही मिनिटामध्ये मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे. ही खायची गोळी आहे, तर ह्या आपण खाऊ शकतो अशी. जेवणानंतर एक गोळी, सकाळी जेवण केलं एक गोळी घ्या, दुपारी जेवण केलं एक गोळी घ्या, आणि रात्री जेवण केलं एक गोळी घ्या. तुम्ही जर 2 टाइम जेवण करत असाल तर 2च गोळ्या घ्या. जर हार्ट पेशंट असाल, अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास झाला असेल, किंवा काही हार्टची ट्रीटमेंट चालू असेल, तर या 3 गोळ्या घेणं कंपल्शन आहे. पण जर तुम्ही पेशंट नसाल, तुम्हाला असं वाटतं भविष्यात मला हार्ट अटॅक येऊ नये, तर तुम्ही याच्यात 2 गोळ्या काफी आहे. दिवसभरात 2 वेळा जेवण करा, 2 वेळा जेवणानंतर एक एक गोळी घ्या. चला तर मित्रांनो, आता फ्लॅक्स ऑइल याचा एक डेमो दाखवतो मी तुम्हाला. डेमोसाठी मी वापरणार आहे या ठिकाणी थर्माकोल. थर्माकोलच का वापरणार आहे, तर याचे छोटे छोटे कण जे असतात ना, गोळ्या असतात, एकत्रित येऊन हे बनलेलं असतं. तर हे एकत्रित येऊन बनण्याचं कारण म्हणजे याला पेट्रोकेमिकल म्हणतो आपण. याची अणुरेणूची बांधणी जी आहे ती आपल्या शरीरातल्या एलडीएल कोलेस्ट्रॉल सारखीच आहे, सेम. आता एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर घेऊन त्याच्यावर डेमो नाही करू शकत आपण, म्हणून सायंटिस्ट लोकांनी ह्या थर्माकोलवरती डेमो केलेला आहे. थर्माकोल जर 100 वर्ष पाण्यात ठेवलं तरी ते विरघळत नाहीये. 100 वर्ष मातीमध्ये पुरून ठेवलं तरी आहे असंच राहतं. आहे असं राहतं म्हणजे आपल्या बॉडीमधलं जे एलडीएल कोलेस्ट्रॉल आहे ते पण असंच एवढंच मजबूत असतं. याच्यावरती मी एक डेमो तयार करून दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आता याच्यामधला या थर्माकोलचा एक तुकडा घेतोय. हे पहा, हा एक तुकडा मी काढलेला आहे. हा तुकडा मी हातावर घेतोय. आता फ्लॅक्स ऑइलची एक गोळी मी काढतोय. हे पहा, ही एक गोळी आहे. याच्यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 भरपूर प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातली चरबी असते ती चरबीची ही गाठ आहे असं समजू आपण, आणि गोळी पंक्चर करूया. आता ही गोळी पंक्चर करतोय मी.
ही गोळी पंक्चर केलेली आहे, याच्यावरती मी हे जे काही ड्रॉप टाकतोय हे फ्लॅक्स ऑइलचे या गोळीमधले, हे दिसतंय तुम्हाला? हे तुम्ही पहा, याच्यावरती मी काही ड्रॉप टाकलेले आहेत. तर हे आपलं कोलेस्ट्रॉल आहे असं समजू आपण, आणि याच्यावरती काही ड्रॉप टाकले. हातावरच का डेमो करतोय? तर हे कुठल्याही प्रकारची बॉडीला आपल्या हानी करत नाहीये. तुमच्या ओळखीचं कोणी कार्डिओलॉजिस्ट जर मोठे मोठे डॉक्टर असतील, जे हार्टचे स्पेशलिस्ट आहेत, त्यांना हा डेमो तुम्ही दाखवा. हे फ्लॅक्स ऑइल प्युअर जवसाचं तेल आहे. हे प्रत्येक व्यक्तीने आपण घेतलं पाहिजे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येणारच नाही. तुमच्या हार्टची निगा राखते, हार्टला मजबूत ठेवते. आज खूप सारे लोक हार्ट अटॅकने मरताना दिसत आहेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण हार्ट अटॅक पासून बरेचसे जीव तुम्ही वाचू शकता. तुमच्या मित्रामध्ये, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही हे फेसबुक पेजवरती पाहत असाल माझ्या, तर निश्चित माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि एक कमेंट करून सांगा की तुम्हाला हा डेमो कसा वाटला. आणि जर यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल, यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तुम्ही, तर यूट्यूब चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, कारण हेल्थवरती मी असेच नवनवीन प्रत्येक आजारावरती, प्रत्येक डिसीजवरती एक एक व्हिडिओ माझा डेली येत राहणार आहे. तर तुम्हाला तुमचं आरोग्य मजबूत ठेवायचं असेल, फिट राहायचं असेल, तर निश्चितच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर तुम्ही एकदा परत हातावरती हे थोडं झूम करून दाखवा बघा. मी जे थर्माकोलचा तुकडा घेतला होता, आता हा तुकडा हातावरती काही राहिलेला नाही, पूर्णपणे संपलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्या बॉडीमधले LDL कोलेस्ट्रॉलला फ्लॅक्स ऑइल डिझॉल्व्ह करण्याचं काम करत आहे. धन्यवाद मित्रांनो. फ्लॅक्स ऑइल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल, जर हवा असेल, तर निश्चितच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मिळेल तुम्हाला, व्हॉट्सअप नंबर आहे. तर व्हॉट्सअपला मला हाय करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन.